नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर बघा 15 एप्रिलला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे. तर पुण्यतिथीनिमित्त भरपूर सेवेकरी आहेत, की त्यांना गुरुचरित्र पारायण करायचं असतं. तर गुरुचरित्र पारायण कसं करावं? त्यानंतर त्याचे नियम कोणते आहेत? आपल्याला पारायण काळामध्ये कोणते अन्नपदार्थ खायचे आहेत? तर याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर बघा स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त भरपूर सेवेकऱ्यांनी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केलं आहे. त्यानंतर गुरुचरित्राचं पण भरपूर जणांनी पारायण केलं आहे. तर बघा आता आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं असेल तर करू शकता. कारण मी पण 11 पारायण करत आहे. कारण माझ्याकडून प्रगट दिनानिमित्त सेवा झाली नव्हती एवढी, म्हणजे मला जशी पाहिजे होती त्या पद्धतीमध्ये सेवा झाली नव्हती माझ्याकडून. म्हणून मी स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त 11 पारायण म्हणजे स्वामीचरित्र सारामृताची सुरू केली आहे. तर लाईव्ह पण मी घेत आहे. तर भरपूर जणांनी खूप छान प्रतिसाद मला लाईव्हमध्ये पण भरपूर सेवेकरी जे आहेत ते मला साथ देतात आणि त्यांनी पण सेवेचा लाभ घेतात. तर बघा त्याप्रमाणेच भरपूर जणांनी सेवेला पण सुरुवात केली आहे. तर बघा यावेळेस आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त 9 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं. तर या सप्ताह काळामध्ये भरपूर सेवेकरी म्हणजे भरपूर ठिकाणी जेवढे केंद्र आहेत तर तेवढ्या केंद्रामध्ये या 7 दिवसाचा सप्ताह काळ असतो आणि त्या सप्ताह काळामध्ये आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं. तर भरपूर जण असे आहेत की त्यांनाच केंद्रामध्ये जाऊन पारायण करता येत नाही. कारण भरपूर महिला ज्या आहेत त्या लहान मुलं असतात. त्यांचे घरामध्ये पण काम वगैरे राहतात आणि केंद्रामध्ये जाऊन पारायण करणं शक्य नसतं. त्यामुळे घरच्या घरी गुरुचरित्र पारायण कसं करावं? तर भरपूर सारे नियम आहेत असं वाटतं त्यांना आणि त्यांनी नियमाला भिवूनच पारायण जे आहे ते करत नाहीत. तर असं नका करू. कारण नियम इतके मोठे नाहीत. गुरुचरित्र पारायण करावं. जीवनामध्ये एकदा तरी गुरुचरित्र पारायण करावं लागतं आणि बघा दत्त महाराजांची सेवा केल्यामुळे आपले जीवन जे आहे ते भरपूर बदल घडून येतात आपल्या जीवनामध्ये. कारण मला माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगते, की ज्या वेळेस मी या सेवेमध्ये म्हणजे आले, तसं माझं जीवन पूर्ण म्हणजे पूर्ण आमच्या जीवनामध्ये बदल घडून आलेत आणि आमचं जीवन जे आहे ते एकदम बदलून गेलं आहे. तर त्या पद्धतीनेच बघा दरवर्षी मी पारायण करत असते. गुरुचरित्र, स्वामीचरित्र, दुर्गा सप्तशती असे भरपूर सारे आपल्याकडे जे काही माझ्याकडे ग्रंथ आहेत, तर त्या ग्रंथाचं मी पारायण करत असते. तर त्या पद्धतीनेच तुम्ही पण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करावं. तर बघा नियमाला भिवून पारायण जे आहे ते थांबवू नका. तर नियम काहीही नाहीत. तर 9 ते 15 तारखेपर्यंत म्हणजे हे 7 दिवस सहज निघून जातात. सेवेमध्ये आपल्याला समजत पण नाही, की आपण 7 दिवस सेवा केली आहे ते. तर या 7 दिवसामध्ये आपल्याला फक्त 3 ते 4 नियमच जे आहेत ते कडक म्हणजे पाळायचे आहेत. तर ते सगळ्यात कडक जो पहिला नियम आहे तो म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन. तर ब्रह्मचर्याचं पालन आपल्याला करायचं आहे. ब्रह्मचर्याचं पालन जे आहे ते आपल्याला या 7 दिवसामध्ये खूप कडक असं पालन याचं करायचं आहे आणि त्यानंतर मांसाहार वर्ज्य करायचा आहे. तर हे जे 2 नियम आहेत तर तेच जास्त कडक आहेत. तर त्यानंतर बघा कांदा, लसूण जो आहे तो वर्ज्य करायचा आहे. तर आता कांदा, लसूण का खाऊ नये? तर बघा गरमीचे दिवस आहेत, त्यामध्ये आपल्याला अगोदरच गरमी होते आणि असे जर आपण मसाल्याचे पदार्थ खाल्ले, कांदा आणि लसूण हे असे चमचमीत पदार्थ खाल्ले, तर आपल्याला गरमी होईल. आपण जेव्हा वाचनामध्ये म्हणजे पारायण काळामध्ये जेव्हा आपण वाचन करतो, तर त्यावेळेस आपल्याला म्हणजे जळजळ वगैरे होऊ नये. आपल्या पोटामध्ये म्हणजे काही म्हणजे विकार होऊ नयेत म्हणून आपल्याला हे सात्विक जेवण जेवायचं असतं, सात्विक अन्न खायचं असतं. म्हणून हे जे कांदा, लसूण आहे ते वर्ज्य करायचं आहे. म्हणजे जास्त करून मसाल्याचे पदार्थ आपल्याला खायचे नसतात. तर हे साधे-सुधे नियम आहेत, जास्त मोठे नियम नाहीत. तर भरपूर जण असे नियम मोठे-मोठे सांगून मग त्यांना वाटतं, की सेवा करणंच राहू दे हो, इतके मोठे नियम आहेत तर आपल्याला पाळणं होत नाहीत. तर असं करू नका. तुमचं जरी किरायाचं घर असेल, आता माझंही किरायाचंच घर आहे, म्हणजे मीही रेंटनच राहते, पण तरी मी माझ्या या 2 रूममध्येच मी सगळी सेवा करते. तर तुम्ही बघताच तर सगळी सेवा मी पण माझ्या 2 रूममध्येच करते. तर सेवा करायला कोणतंही कारण नसतं. कोठेही तुम्ही भरपूर सेवेकरी तर असं औदुंबराच्या वृक्षाखाली बसून देखील पारायण करतात. तर त्या पद्धतीने तुम्ही देखील पारायण करू शकता. कोणतेही काही नियम तुम्हाला अवघड वाटत असतील, तर तुम्ही तेवढे म्हणजे जास्त लक्ष देऊ नका. आपण दररोजच्या सारखंच राहत आहोत असं या नियमाला म्हणजे इग्नोर करून तुम्ही हे पारायण करू शकता. तर बघा
पारायण काळामध्ये आपल्याला फक्त हे 3 नियम जे आहेत ते पाळायचे आहेत. त्यानंतर बघा हे असं साधं-सुधंच आहे, की परान्न वर्ज्य करा. म्हणजे परान्न म्हणजे की आपण तर कुठं 7 दिवसामध्ये जाणारच नव्हत, कारण सेवेमध्येच इतका दिवस जातो. तर त्यानंतर आपल्याला बाहेर खाण्याचं येणार पण नाही आणि कोणी आपल्याला बोलवणार पण नाही. जरी तुम्ही लग्न वगैरे असेल तुमच्या घरचं जवळचं, तर त्या ठिकाणी तुम्ही खाऊ नका. पण आईच्या, बहिणीच्या हाताचं जर असेल, तर ते खाऊ शकता तुम्ही, चालतं ते खाल्लं तर. तर ते खावा. आणि बघा त्यानंतर जर म्हणजे पारायण काळामध्ये कोणती अडचण आली तुम्हाला, मासिक धर्म वगैरे आला किंवा विटाळ सुतक पडलं, तर त्यावेळेस पोथी न हलवता दुसऱ्याकडून तुम्हाला ते पठण करून घ्यायचं आहे. तर बघा पारायण काळामध्ये आपल्याला देवाची म्हणजे महाराजांची आपल्याला फोटो जी आहे ती मांडणी करून घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. नाहीतर देवघराच्या समोर जागा असेल तर त्या ठिकाणी देखील मांडणी करू शकता. पण 7 दिवसामध्ये आपल्याला पोथी जी आहे ती उचलायची नाही, हलवायची नाही आणि पोथीचं आपल्याला एका चौरंगावर किंवा पाट्यावर तुम्ही मांडणी करून त्यावर एक वस्त्र म्हणजे नवीन ब्लाउज पीस असेल तर ते अंथरून त्यावर पोथी ठेवा आणि पोथी जी आहे ती वाचन झाल्यानंतर आणखीन झाकून ठेवा आणि दररोज आपल्याला सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवून आरती करायची असते. तर हे 7 दिवस आपल्याला इतकी सेवा करायची आहे आणि संध्याकाळी आपल्याला विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र जे आहे त्याचं पठण करायचं असतं. तर बघा दिवसभरात आपल्याकडून भरपूर काही ना काही चुका होतात. जरी आपण पारायणामध्ये असतो, तर काही ना काही आपल्याकडून आता माणूस जन्म म्हणल्यानंतर काही ना काही चूक होणारच. तर त्यामुळे आपल्याकडून एक जरी दिवसातून चूक झाली असेल, तर त्या चुकीची आपल्याला म्हणजे माफी म्हणून किंवा आपल्याला त्या चुकीचं पाप लागू नये म्हणून आपण विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र जे आहे, तर त्याचं पठण आपल्याला संध्याकाळी करायचं असतं. तर या 7 दिवसामध्ये आपल्याला या पद्धतीने सेवा करायची आहे. तर गुरुचरित्राची जी दिंडोरी प्रणीत पोथी आहे, तर ती पोथी तुम्ही गुरुचरित्र सॉरी स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामधून घेऊ शकता आणि केंद्रामधून ती पोथी आणून तुम्ही घरच्या घरी एकदम छान आणि साधी सिंपल पद्धतीमध्ये गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकता. तर मांडणी जर करायची असेल तर तुम्हाला देवघराच्या बाजूलाच चौरंगा अंथरून त्यावर ब्लाऊज पीस अंथरून त्यावर महाराजांची फोटो ठेवून तुम्हाला मांडणी करायची आहे. कळसाची जर मांडणी तुमच्या इकडे करत असतील तर तुम्ही कलशाची पण मांडणी करू शकता आणि समोरच्या साईडनं तुम्हाला गणपती बाप्पाची पण स्थापना करून अगोदर गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला गुरुचरित्र स्वामी समर्थ महाराजांचा किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तरी चालेल, पण स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवा आणि तुम्ही पूजा करून घ्या. कलशाची पण पूजा करा आणि त्यानंतर पोथीची मांडणी समोरच्या साईडनं करून घेऊन पोथीला ही तुम्ही पूजन करून घ्या. हळदी-कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करून धूप-दीप अर्पण करा. धूप-दीप दाखवा आणि मग त्यानंतर नैवेद्य अर्पण करून तुम्ही पोथी वाचायला सुरुवात करा. तर पोथीमध्ये पूर्ण अशी डिटेल माहिती असते, कारण जेव्हा आपण गुरुचरित्राची पोथी घेतो तर त्यामध्ये सगळी माहिती आहे, की तुम्हाला कोणते पहिल्या दिवशी किती ते किती अध्याय वाचायचे, दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे, शेवटच्या दिवशी किती अध्याय वाचायचे आणि तुम्हाला सांगता कधी करायची आहे. तर बघा स्वामी चरित्र पुण्यतिथीनिमित्त स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला हे 7 दिवसाचं जे पारायण आहे, तर त्यावेळेस आपल्याला 7व्या दिवशी सांगता करायची असते. तर त्यामुळे तुम्हाला 7 दिवसच हे पारायण करायचं आहे आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला या ग्रंथाची म्हणजे या पारायणाची सांगता करायची असते. तर या पद्धतीने तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या स्वामी चरित्रच यायलंय मला सारखं, पण स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला गुरुचरित्राचं पारायण या पद्धतीने करायचं आहे. तर खूप काही अवघड नियम नाहीत, तर नियम खूप सोपे आहेत. तर 7 दिवस तुम्ही 7 प्रकारच्या भाज्या खाऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला मेथी आहे, दोडका आहे, पालक आहे, त्यानंतर बटाटे आहेत, भेंडी आहे, भरपूर अशा भाज्या आहेत, दूध आहे, दही आहे, ताक आहे. तुम्ही असं खाऊ शकता आणि एकच धान्य खायचं झालं तर तुम्ही गहू म्हणजे चपाती खाऊ शकता आणि भात खायचा नाही. शेंगदाणे तुम्ही खाल्ले तरी चालते. तर कारण आमच्या पण केंद्रामध्ये ना सांगितलंय, की म्हणजे तिथं लिहिलेलं आहे, की शेंगदाणे खायचे नाहीत. पण तरी आम्ही म्हणजे तिथल्या बायकांना वगैरे विचारल्यानंतर त्यांनी खाल्लं तरी चालेल असं म्हटल्यामुळं मग आम्ही पण शेंगदाणे खायला सुरुवात केली आहे. तर तुम्ही या पद्धतीने अशा भाज्या खाऊ शकता. त्यानंतर दूध चपाती जरी खाल्ली एक टाईम तरी चालते आणि आपण जे खाणार आहोत ते नैवेद्य स्वरूपात महाराजांना पोथीला असं नैवेद्य दाखवा आणि दोन्ही टाईम या पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवून आरती करून मग नंतर तुम्ही तो नैवेद्य ग्रहण केला तरी चालेल. तर या पद्धतीने सेवा करायची आहे. जास्त काही अवघड आणि मोठी नाही. तर पण यावर्षी नक्की तुम्ही गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करा. तर 9 ते 15 एप्रिलपर्यंत ही सेवा आपल्याला करायची आहे. तर चला एवढीच माहिती तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि
आणखीन काही विचारायचं असेल तर कमेंट्समध्ये विचारा. मी त्यावर पण त्याबद्दल पण व्हिडिओ बनवते. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की माझी तब्येत खराब झाली आहे म्हणून, आणि तरी मी व्हिडिओ बनवला आहे. आणि माझं आता म्हणजे लाईव्ह पण सुरू होणार आहे. आणि ज्यांना ज्यांना माहिती नाही त्यांनी प्लीज लाईव्हला पण जॉईन व्हा. आपण स्वामीचरित्र सारामृताचे पण पाठ सुरू केले आहेत, म्हणजे 11 पारायण मी 11 दिवसाचं सुरुवात केली आहे. तर चला लाईव्हला पण जॉईन व्हा. तर आता मी लाईव्ह पण सुरू करते. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार.